नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये. मित्रांनो, आजपासून जो आपला व्हिडिओ चालू होतोय तो होतोय महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 वर, जो की खूप महत्त्वाचा आहे. 2 ते 3 क्वेश्चन या पर्टिक्युलर टॉपिक वर आपण एक्सपेक्ट करतोय. म्हणजे साधारणतः 6 मार्क्स साठी आपल्याला याला प्रिपेअर करायचं आहे. 2022 चा पेपर जर का बघितला तर त्यामध्ये तुम्हाला मॅच द पेयर सारखे क्वेश्चन्स बघायला मिळतील, जे की सेक्शन नंबरवर डिपेंड होते आणि ते आपल्यासाठी खरंच खूप टफ होतं. बट डोंट वरी, जर का तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करत असाल तर तीही गोष्ट खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इझी वाटेल. यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जर का तुम्ही या एक्झामसाठी प्रिपेअर करताय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक ऍक्टच्या डेफिनेशन्स यायलाच पाहिजे. जर का तुम्हाला त्या ऍक्टच्या डेफिनेशन्स व्यवस्थित येत असेल किंवा त्याचे मीनिंग माहित असेल किंवा त्याचा अर्थ समजत असेल, त्याच केसमध्ये तुम्हाला 100% या येणाऱ्या पेपरमध्ये कमीत कमी पूर्ण टॉपिकवर, म्हणजेच सगळे जेवढे ऍक्ट्स अँड रूल्स तुम्ही बघताय त्या प्रत्येक ऍक्ट्स अँड रूल्स वर तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन हे डेफिनेशन्स वर बघायला मिळतील की त्याचा मीनिंग काय आहे किंवा त्याचा कॉन्टेक्स्ट या पर्टिक्युलर ऍक्ट मध्ये काय दिलेला आहे. त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे. MLRC कोड व्यवस्थितपणे लक्षात घ्या. ऑब्व्हियसली आपले 15 क्वेश्चन असणार आहे. 15 पैकी तुम्हाला 15च मार्क्स मिळायला पाहिजे. कमेंट्स मध्ये मोस्ट ऑफ द मार्क्स जे आहे मित्रांनो, हे 15 पेक्षा जास्तच बघायला मिळेल. म्हणजे 15 पैकी तुम्हाला जे करेक्ट आहे ते 13-14 च्या आसपास खूप जण बघायला मिळत आहे. क्वचितच एक दोघं जण 10-12 वर असतात. नो इश्यू, त्यांचा कॉन्फिडन्स तिथे बिल्टअप होतोय. जर तुमच्या चुका होत असेल तर त्या तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला इथे वेळ मिळतो. सो लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन ऑन महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. व्हॉट डज द टर्म ऍग्रीकल्चर इयर रेफर्स टू? 36 सेकंद 30 सेकंद तुमच्याकडे असतील आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला याचं आन्सर करायचं आहे. क्लियर? A financial year from April to March, a calendar year, a year starting on a date notified by the state government, a year determined by the district collector. Okay, I hope exactly correct आहे. बघा, एप्रिल ते मार्च म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे फायनान्शियल इयर असते. काय असते? फायनान्शियल इयर आहे. ते काय ऍग्रीकल्चर इयर नाही. सो ऍग्रीकल्चर इयर काय आहे? a year starting on a date notified by the state government, जे की स्टेट गव्हर्नमेंट इंडिकेट करेल तशा पद्धतीने त्याला आपण ऍग्रीकल्चर इयर म्हणतो. या पर्टिक्युलर केसमध्ये हे जे इयर आहे हे 1 जुलै पासून लक्षात ठेवायचं, 1 जुलै टू 30th जून पर्यंत मानलं जात असते. सो ऍग्रीकल्चर इयर काय असेल, जर का पेपरमध्ये क्वेश्चन विचारला तर जे की नोटिफाईड केलं असेल स्टेट गव्हर्नमेंटने ते असेल. अदरवाइज जर का त्याची डेट वगैरे विचारली तर लक्षात ठेवायचं 1 जुलै ते 30th जून पर्यंत असतं. या पर्टिक्युलर केसमध्ये पावसाळा साधारणतः जूनच्या शेवटी चालू होतो, म्हणून मग त्या अनुषंगाने ही डेट मानली जात असते आणि ही ऑफिशियली नोटिफाईड केली जाते किंवा तशा पद्धतीने ऑफिशियल गॅझेट मध्ये नोटिफाय करून पब्लिश केली जात असते. क्लियर? म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट येणार. क्वेश्चन 2 काय सांगतो? Alienated land refers to. Alienated land म्हणजेच काय? ओके, land owner owned by a foreigner, land transferred from private to the government ownership, land not used for agriculture, land where the state government's right to rent or revenue is transferred to the person. खूप सिंपल क्वेश्चन आहे. बघा, alienated land म्हणजे काय? जी की इनामी जमीन दोन त्याला म्हणतो, ज्यावर रिस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड केले जातात किंवा स्वतः गव्हर्नमेंट पूर्ण किंवा अंशतः त्या पर्टिक्युलर जमिनीकडून टॅक्स कलेक्ट करतो, रेव्हेन्यू कलेक्ट करतो. त्या जमिनीला आपण ॲलिनेटेड लँड असं बोलतो, ज्यासाठी ऑप्शन डी करेक्ट आहे. म्हणजेच काय? ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर फॉर द ॲलिनेटेड लँड. क्वेश्चन 3. अ बाउंड्री मार्क मे इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणताय प्लीज. एक्सेप्ट काय सांगताय बघा? हेज, वॉल क्लॉक, स्ट्रीप ऑफ ग्राउंड, अनप्लट रिच.
अनप्लग रिच. खालीलपैकी एकदम सिंपल आहे, फालतू आहे. ऑप्शन वरनं क्लिअर तुम्हाला लक्षात येईल की बाबा रे अशा पद्धतीची. तर वॉल ऑफ क्लॉक हे काय, वॉल क्लॉक हे काय बाउंड्री मार्क करण्याचं काय साधन नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे एक्सपेक्ट जे होतं किंवा जो काही क्वेश्चन आहे त्यामध्ये असा खरं तर ऑप्शन तुम्हाला एक्सपेक्ट नाही आहे, तो यांनी एक्सेप्ट विचारलाय. तर वॉल क्लॉक जी आहे हे ऑप्शन काय तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये एक्सपेक्ट नाही आहे, अशा पद्धतीचं ऑप्शन नसू शकतं. पण लक्षात असू द्या, हेज असू दे, स्ट्रीप ऑफ ग्राउंड असू दे किंवा अनप्लग रिज असू दे, या पद्धतीने तुम्हाला बाउंड्री मार्क करता येते किंवा तो पर्टिक्युलर सर्वे ऑफिसर किंवा इन्स्पेक्शन ऑफिसर, सर्वे इन्स्पेक्टर तशा पद्धतीने मार्किंग करू शकतो. क्लिअर. म्हणून 3 ला बी करेक्ट. द टर्म चावडी रेफर्स टू, चावडी कशाला म्हणतात? ओके, खूप सिंपल आहे. आपण आपल्या सिलेबस मध्ये सुद्धा बघितलंय, आपल्या मागच्या MLRC कोडच्या टेस्ट पेपर मध्ये सुद्धा हा क्वेश्चन बघितला होता. ओके, आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे असं मानून चालूया, कारण की अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहे ते महत्वाचे असतात. जसं की अ प्लेस यूज बाय अ विलेज ऑफिसर फॉर बिझनेस इज नथिंग बट द चावडी. जे कोणती विलेज ऑफिसर असेल, ज्या ठिकाणी त्यांचा गावाचा व्यवहार चालतो, ट्रान्झॅक्शन चालतं, त्याला आपण चावडी म्हणू शकतो. क्लिअर. 4 ला सी करेक्ट. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पर्पज ऑफ अ फार्म बिल्डिंग. ओके, खालीलपैकी कोणत्या केसमध्ये फार्म बिल्डिंगचं पर्पज नाहीये? नॉटच्या केसमध्ये क्वेश्चन विचारलाय बघा, व्यवस्थित पद्धतीने उत्तर द्यायचं आहे. स्टोरेज ऑफ ऍग्रिकल्चर इम्प्लिमेंट, शेल्टर फॉर अ कॅटल, रेसिडेन्स फॉर द ओनर्स फॅमिली, होस्टिंग कमर्शियल इव्हेंट. तो फार्म बिल्डिंग कशासाठी वापरतात? स्टोरेज ऍग्रिकल्चर साठी, जे काही खत वगैरे असेल ते स्टोअर करण्यासाठी सुद्धा ऍग्रिकल्चर बिल्डिंगचा वापर होतो. शेल्टर फॉर कॅटल, जे काही आपल्या घरातील म्हणजे तुमच्याकडे असलेले गायी गुरे ढोरे जे असतील त्यांना बांधण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी शेल्टर म्हणून वापरलं जाऊ शकतं. किंवा तिथे काम करणारे स्वतः किंवा जर काही सर्वंट असतील तर त्यांच्यासाठी रेसिडेन्स म्हणून सुद्धा फार्म बिल्डिंगचा वापर होत असतो. होस्टिंग कमर्शियल इव्हेंट हे काय करेक्ट ऑप्शन नाही आहे, त्यामुळे ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. क्लियर. ऑप्शन नंबर 6, गावठाण और विलेज साइट इज डिटरमाइंड अंडर विच सेक्शन. गावठाण और विलेज साइट is determined under which section? Question number 6, section number 76, section number 122, section number 38 and section number 110. Okay, चलो फास्ट. करेक्ट ऑप्शन आहे ओके. सो लेट्स सी सेक्शन नंबर 122. बरोबर, म्हणजेच काय, कलेक्टर किंवा रेव्हेन्यू ऑफिसर ज्या पद्धतीने ठरवेल त्या पद्धतीने कोणता एरिया गावाच्या हद्दीत घ्यायचा आणि कोणता एरिया गावाच्या हद्दीतून एक्सक्लूड करायचा, म्हणजे विलेज साइट कोणती इन्क्लूड करायची आणि एक्सक्लूड करायची हे ठरवण्याचे सर्व अधिकार कलेक्टर किंवा त्या रेव्हेन्यू ऑफिसरला असेल. आणि त्याच्या अशा पर्टिक्युलर बेसिसवर गावठाण एरिया किंवा साइट विलेज किंवा विलेज साइट डिटरमाइन केली जाऊ शकते, जे की सेक्शन 122 च्या अंतर्गत केली जाते. क्लियर. त्यानंतर सेक्शन क्वेश्चन नंबर 7, व्हॉट इज द परडी लँड. ओके, परडी जमीन म्हणतो किंवा परडी लँड म्हणतो. गव्हर्नमेंट लँड आउटसाइड विलेज लिमिट, लँड यूज फॉर द पब्लिक रोड, कल्टिवेटेड लँड appertaining to the houses within a village site, land use exclusively for a cattle grazing. ओके, या परडी लँडच्या संदर्भात सुद्धा काही क्वेश्चन आहे किंवा परडी लँडवर रेव्हेन्यू घेतला जातो का, घेतला जातो तर किती एरिया नंतर घेतला जातो, अशा संदर्भात सुद्धा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. किंवा कितीपर्यंत त्याला कितीपर्यंत लँड रेव्हेन्यू घेतला जात नाही, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यामुळे परडी लँड काय असते हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो, परडी लँड म्हणजे काय, सिंपल आहे. ओके, करेक्ट ऑप्शन तुम्ही चूज केलेलं बरोबर आहे की गावातील घराच्या आजूबाजूला जी जमीन आहे जी शेतीसाठी उपयोगी आणली जाते त्यालाच म्हणतात परडी जमीन. ओके, किंवा परडी लँड. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आहे. क्लियर. व्हॉट इज द वाडा लँड यूज फॉर? रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन,
ऍग्रिकल्चर फार्मिंग, टेथरिंग कॅटल और स्टोरिंग द फॉडर और मॅन्युअर, गव्हर्नमेंट ऑफिस कन्स्ट्रक्शन. वाडा लँड काय असते? पुन्हा लक्षात ठेवायचं, वाडा लँड ही सेकंड पार्ट ऑफ लँड आहे जी की रेव्हेन्यू मधून एक्सक्लूड केली जाते किंवा या लँडवर कोणत्याही पद्धतीचा रेव्हेन्यू और लँड रेव्हेन्यू जनरेट केला जात नाही किंवा रेव्हेन्यू ऑफिसर कलेक्ट करत नसतो. या वाडा लँडला त्यामधनं निग्लेक्ट केला आहे किंवा एक्सक्लूड केलेलं आहे. क्लिअर? सो व्हॉट इज द वाडा लँड यूज फॉर? सो वाडा लँड ही कलेक्टर डिटरमाइन करते, जी की अनऑक्युपाइड लँड असू शकते आणि ही नॉर्मली गावातले गुरे ढोरे किंवा खत किंवा तशा पद्धतीने चारा वगैरे स्टोर करण्यासाठी वापरली जाते. त्याला आपण वाडा लँड म्हणतो. क्लिअर? त्यालाच वाडा लँड म्हणतात. क्लिअर? सो ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट, फॉर द पर्पज ऑफ द कोड the state is divided into which of the following revenue units? Village only, division consisting one or more district, talukas only आणि cities only. ओके, क्वेश्चन काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. अख्ख्या स्टेटला रेव्हेन्यू जनरेशन साठी किंवा रेव्हेन्यू युनिट साठी जे डिवाइड केलं जातं त्याला कोणत्या फॉर्मॅट मध्ये डिवाइड केलं जात असतं? तर लक्षात ठेवायचं, स्टेट, डिव्हिजन, क्लिअर, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, सब डिव्हिजन, तालुका, साजा किंवा तालुक्यानंतर साजा, साजानंतर विलेज. म्हणजेच काय, चीफ सेक्रेटरी, डिव्हिजनचा कमिशनर, तहसीलचा कलेक्टर, सब डिव्हिजनचा एसडीओ सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलचा तहसीलदार, त्यानंतर साजाचा मंडळ अधिकारी सर्कल ऑफिसर आणि लास्ट तलाठी आणि एकदम विलेजला कोतवाल. अशा पद्धतीने आपण डिवाइड करतो. म्हणजे बघा, सगळ्यात सुरुवातीला स्टेटला डिवाइड केलं जाईल डिव्हिजन मध्ये, डिव्हिजनला डिवाइड केलं जाईल डिस्ट्रिक्ट मध्ये, डिस्ट्रिक्टला केलं जाईल सब डिव्हिजन मध्ये, सब डिव्हिजन मध्ये, त्याच्यानंतर येते तहसील, तहसील नंतर येते साजा आणि साजा नंतर येणार विलेज. ओके, सो इथला कोण आहे तर चीफ सेक्रेटरी असणार, चीफ सेक्रेटरी. डिव्हिजनला कोण आहे तर कमिशनर, डिस्ट्रिक्टचा कोण आहे कलेक्टर, सब डिव्हिजनचा आहे सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलचा आहे तहसीलदार, साजाचा आहे तलाठी, तलाठी आणि विलेजचा कोण आहे कोतवाल. सो स्टेटला ज्या वेळेला तशा पद्धतीने डिवाइड केलं जातं तर त्यामध्ये डिव्हिजन मध्ये त्याला हे केलं जात असतं, डिव्हिजन मध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट केलं जाईल किंवा डिवाइड केलं जाईल, ज्यामध्ये 1 2 3 4 5 6 डिस्ट्रिक्ट असू शकतात किंवा एक पेक्षा जास्त डिस्ट्रिक्ट असतात. क्लिअर? असे 6 डिव्हिजन टोटल महाराष्ट्रामध्ये आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज अ वाडी ऍज पर द कोड अँड व्हॉट कंडिशन मस्ट इट फुलफिल टू बी कन्सिडर्ड ऍज पर विलेज? वाडी म्हणजे काय नेमकं? अ फॉरेस्ट एरिया विथ नो पॉप्युलेशन, a separate habitation with the population of at least 300 ascertained by the revenue officer, an urban area with the population over 1000, a commercial zone within a village. वाडी म्हणजे काय? वाडी म्हणजे असा एरिया, सिंपल आहे, तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला बघायला मिळेल, ज्यासाठी जर का कोणत्या रेव्हेन्यू किंवा लँड रेव्हेन्यू मधून जर का एक्झम्पशन दिलं जाईल तर तो कलेक्टरच्या अंतर्गत तिथे रेव्हेन्यू कलेक्ट केला जात असतो किंवा जो कोणी रेव्हेन्यू ऑफिसर असेल त्याच्या अंतर्गत तिथे कलेक्ट केला जात असतो. अशा पद्धतीच्या एरियाला वाडी म्हणतात, ज्यांचं की जे काही हॅबिटेशन आहे हे सेपरेट हॅबिटेशन आहे किंवा डिफरंट टाईपचं हॅबिटेशन बघायला मिळेल, जिथे मिनिमम 300 लोकसंख्या असेल अशा पर्टिक्युलर एरियाला वाडी असं संबोधल्या जात असते या ऍक्टच्या अंतर्गत. कोड मध्ये क्लिअर दिलेला आहे. सेक्शन नंबर तुम्ही जर का बघितला 4 मध्ये किंवा 5 मध्ये तुम्हाला वाडीच्या संदर्भात तुम्हाला डेफिनेशन बघायला मिळेल, जिथे 300 पेक्षा कमी लोकसंख्या असेल, हॅव्हिंग अ सेपरेट हॅबिटेशन, अशा पद्धतीच्या एरियाला वाडी असं म्हणतात. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, नाउ 11. हु इज द प्रायमरी रेव्हेन्यू ऑफिसर अपॉइंटेड फॉर ईच डिव्हिजन? ईच डिव्हिजन. ओके, सिंपल आहे. डिव्हिजनला प्रायमरी रेव्हेन्यू ऑफिसर कोण असेल? हु विल बी द रिस्पॉन्सिबल
फॉर द कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू अंडर द डिव्हिजन. क्लिअर. सो ऑब्व्हियसली आत्ताच मी एक्सप्लेन केलंय कोण असू शकतो डिव्हिजनला, कमिशनर असेल. ओके, सो ऑप्शन सी इज करेक्ट. क्लिअर. सो कमिशनर हा त्या पर्टिक्युलर केसमध्ये रिस्पॉन्सिबल असेल किंवा प्रायमरी ऑफिसर म्हणून अपॉइंट केला जातो. 11 ला सी करेक्ट. 12 काय सांगतो, व्हॉट इज द डेजिग्नेशन ऑफ एन ऑफिसर प्लेस्ड इन चार्ज ऑफ अ सब डिव्हिजन ऑफ अ डिस्ट्रिक्ट. सब डिव्हिजन ऑफ अ डिस्ट्रिक्ट, त्या डिस्ट्रिक्टच्या अंतर्गत कोण येते, सब डिव्हिजन येते. सब डिव्हिजनला कोण असतो, सब डिव्हिजनल ऑफिसर असतो. आणि सब डिव्हिजनल ऑफिसर कोण असू शकतो, तर सब डिव्हिजनल ऑफिसर मे बी डेप्टी कलेक्टर असू शकतो, मे बी असिस्टंट कलेक्टर असू शकतो, मे बी ऍडिशनल कलेक्टर असू शकतो. ओके, ऍज पर द रिक्वायरमेंट सब डिव्हिजनल ऑफिसर अपॉइंट केला जाऊ शकतो. त्यामुळे क्वेश्चन 12 ला ऑप्शन डी हे करेक्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट 13 काय सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या. हु कॅन असाइन अ नायब तहसीलदार द पॉवर ऑफ तहसीलदार. Who can assign the नायब तहसीलदार under the power of तहसीलदार. नायब तहसीलदार कोण अपॉइंट करतं, कमिशनर, असिस्टंट कलेक्टर, कलेक्टर, स्टेट गव्हर्नमेंट ओनली. स्टेट गव्हर्नमेंट ओनली. तर लक्षात ठेवायचं नायब तहसीलदार हा कलेक्टर अपॉइंट करत असतो. कोण अपॉइंट करत असतो, कलेक्टर अपॉइंट करत असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं स्टेट गव्हर्नमेंट नाही, कोण करतोय, कलेक्टर अपॉइंट करत असतो. क्लिअर. नेक्स्ट, व्हॉट इज द प्रायमरी यूज ऑफ गायरान लँड ॲज डिफाइंड इन द कोड. गायरान लँड कशासाठी आहे, सिंपल आहे यार, हा वर्डच सांगतो. गायरान जमीन कशासाठी असते, गायरान जमिनीचा नेमका वापर कशासाठी केला जातो. ओके, सो फ्री पॅस्टरेज फॉर अ व्हिलेज कॅटल, गावातले जनावरे चारण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट येणार. सिंपल आहे. नेक्स्ट अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस व्हिडिओ. अकॉर्डिंग टू द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ लँड रेव्हेन्यू असेसमेंट. टू असेस द लँड्स फर्टिलिटी अँड सस्टेनेबिलिटी फॉर ऍग्रिकल्चर, to assess the value of land based on its certain use, to determine the land's potential for development, to collect the tax for government revenue. बघा, चारही ऑप्शन जवळपास बरोबर वाटतायत, पण परफेक्ट चूज करायचंय. म्हणजे मला तरी ठीक आहे, बी आणि सी तर खूपच मला तंतोतंत बरोबर वाटत आहे. त्याही मधला आपल्याला एकदम 24 कॅरेट प्युअर वाला आपल्याला आन्सर शोधायचा आहे. तर प्रत्येक लँडला त्याच्या पर्टिक्युलर असेस करायचं असेल, म्हणजे लँडला जर का असेस करायचं असेल बेस्ड ऑन इट्स सर्टन यूज, म्हणजे ती जमीन ऍग्रिकल्चर साठी आहे, रेसिडेन्शियल साठी आहे, इंडस्ट्रियल साठी आहे, कमर्शियल साठी वापरता, त्याच्या बेसिसवर तशा पद्धतीने त्या लँडचं असेसमेंट केलं जातं. म्हणजेच काय, ऑप्शन बी हा करेक्ट आहे. क्लिअर. सो मित्रांनो, आज इथे थांबूया, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.